दादा आपलं नाव काय? माझं नाव सतीश सीताराम कटके. काय नक्की म्हणणं आहे तुमचं? आमची जमिनीची जी फसवणूक झालेली आहे त्या जमिनीचे पेपर संदर्भात आम्ही जे पेपर काढले त्याचं आम्हाला काही ज्ञान नसल्यामुळे, आमच्या घरातील सर्व अडाणी असल्यामुळे आम्ही या जमिनीचं पावर राजेश सखाराम गोडके यांना दिलेली आहे आणि त्याचा हा नंबर आहे 6439/2024. हे आमच्या सगळ्या परिवारातर्फे त्यांना कागदोपत्री ज्ञान असल्यामुळे आम्ही त्यांना याची पावर करून दिलेली आहे. म्हणजे आता यापुढं जे काय कागदोपत्री व्यवहार असतील किंवा तुमच्या जमिनी संदर्भात जे काही बोलणं असेल तर ते कोण करणार आहे? इथून पुढे जे आमचे जे जमिनीचे सगळे कागदोपत्री जे व्यवहार आहेत ते राजेश सखाराम गोडके हे पाहतील. दादा आपलं नाव काय? तेजस भरत कटके, राहणार बिवरी. नक्की कशासाठी तुम्हाला तुमची पॉवर ऑफ अटर्नी करून द्यावी लागली? मला काही कागदपत्र वडवली प्रादेशिक कागदपत्र होते ते मला काही सापडत नव्हते आणि नंतर जे पेपर मिळत गेले तिथून पुढे मला काही समजलं नाही. तर मी ती पॉवर ऑफ पॅटर्न जी आहे ती मी राजेश सखाराम गोडके यांना दिलेली आहे करून आणि मी त्यांना पॉवर ऑफ पॅटर्न करून दिलेली आहे. 3619 3618 हे मी सगळे पॉवर ऑफ त्यांना करून दिलेले. मला एक सांगा, तुमचे जे कागदपत्र तुम्हाला समजलं नाही ते तुमची फसवणूक नक्की कोणी केली तुमच्या जमिनीची? आमची फसवणूक आमच्या चुलत्यांनी वगैरे सगळ्यांनी केली गेलेली आहे. म्हणजे ते जे तुमचे भाऊबंद आहेत, भाऊबंद आमचे आहेत ना, त्यांनी सगळी आमची फसवणूक केलेली आहे. दादा आपलं नाव काय? राजेश सखाराम गोडके, राहणार बिवरी. तुम्हाला सतीश कटके परत तेजस कटके यांनी पॉवर ऑफ अटर्नी करून दिली आहे. आणि का करून दिली ती पॉवर ऑफ अटर्नी? सतीशची पूर्ण फॅमिली आणि तेजसची पूर्ण फॅमिली मला यांच्या कागदपत्रातल्या कसल्या प्रकारचं ज्ञान नसल्यामुळे त्यांच्या घरच्यांनी पूर्ण पॉवर ऑफ मला करून दिलेली आहे. इथून पुढे जी शेताची ज्यांचे पूर्ण काम आहे ते पूर्णपणे मी बघणार आहे. तुम्हाला सहीचा अधिकार दिलाय त्यांनी? हा, सहीचा अधिकार दिलेला आहे. लिगली दिलेला आहे, कागदोपत्री दिलेलं आहे. त्याचा कुलमुक्तार पत्र 60 पत्र आहे 1819 1820 36 18 36 19 36 20 तुम्ही करून घेतले. हा, 64 39 असे त्यांनी मला करून दिलेलं आहे. आता तुमचं याच्यावर काय म्हणणं आहे? याच्यावर माझं असं म्हणणं आहे की मूळचा शेतकरी जो आहे की गोविंद लक्ष्मण कटके हा म्हणजे सतीशचा आजी आणि तेजसचे आज पणजोबा. हा, ते सतीशचे त्यांचं जो मूळ आहे 1895 पासून गोविंद लक्ष्मण कटके सातबाऱ्यावर आहेत. हा, त्यांचा मृत्यू 1950 साली झाला. त्यांचा मृत्यूचा दाखला 50ची फेरफार 1491 प्रमाणे झालेली नोंद. त्यामध्ये 6 भावाला समान हक्क, त्यांना 6 मुले. सर्वे नंबर 21 आहे. सर्वे नंबर 21 आणि 6 भाऊ, सगळ्याला सारखा हिस्सा आहे. त्यांची वंशवालीची हे मूळ शेतकरी गोविंद लक्ष्मण कटके 1895 पासून तर 1950 पर्यंत 21 सर्वे नंबरला त्यांचे मूळ एकच नाव आहे. त्यानंतर 50 नंतर 6 जणांचे त्याच्यामध्ये सातबाऱ्यात 70 पर्यंत नाव आहे. 69ला तोंडी वाटप पत्र झाल्यानंतर याचा फेरफार 3267 म्हणजे
त्याच्यामध्ये जॉब देताना 6 जणांची नावं आहेत, पण क्षेत्र 5 जणांना भेटलेले आहे. मुलं टोटल त्यांना 6 आहेत, पण क्षेत्र 5 जणांना भेटलेले. त्याच्यामध्ये सीताराम गोविंद कटके यांचा हिस्सा डावललेला आहे. हा 1970 सालचा कागद आहे. भूमी अभिलेख जेव्हा हे स्कीमची उतारी झाली एकत्रीकरणाच्या कायद्यामध्ये, त्यावेळेस पूर्ण सर्वे नंबर मधून गटवारीवर रूपांतर झालं, तर 21 सर्वे नंबरचे 15 गटवारीमध्ये रूपांतर झालं. त्याचा नवीन गटाचे सर्वे नंबर नंतर नवीन गट नंतर नवीन गटवारी त्याचे असे रूपांतर झाल्यानंतर 21 मधून 15 मध्ये रूपांतर. त्याच्यामध्ये 15 पैकी 10 गटवारीमध्ये शांताराम दशरथ कटके यांचे स्वतःच्या मालकीचा हिस्सा हे करून घेतलेला आहे. कोणत्या पण स्कीमच्या उतार्यावर ना कोणता शेरा नाही, काही नाही, जॉब नाही, ना कोणत्या पंचायती सही वगैरे काहीच नाही. हे कागदपत्र चुकीचे आणि पूर्ण झालेली. कारण 70 पर्यंत सीताराम गोविंद लक्ष्मण कटके सातबारा आहे. त्याच्यानंतर अचानक सीताराम गोविंद कटकेचा हक्क कसा काय डावलला गेला, असं कुठं बी हक्क डावललेला कोणता बी असं हे केलेलं आहे की फेर पडलेला सीताराम गोविंद कट झालेला आहे असं कुठेही दिसून येत नाही. तो अडाणी आणि हे असल्यामुळे त्याचं हे काढून घेतलेलं आहे, अधिकारी काढून म्हणजे केलेले आहे. 70ला वाटप झालं, 70ला वाटप झाल्यानंतर त्यांनी पुन्हा काय केलेलं की ज्या दिवशी वाटप झालं 70ला, त्याच्यानंतर पहिल्या दिवशी त्यांनी जे गट आहे परत 89ला परत वाटपपत्र केलं. 89च्या वाटपानंतर काय दस्त झाले. दस्तामध्ये ज्याविषयी वाटपपत्र झालं त्याविषयी काय दस्त झालं तर त्यामुळे सगळ्यांच्या सह्या आहेत. आपण वाटपपत्र 15 गटामधून 6 गटामध्ये झाले, 9 गट हे वाटपात घेतलेले नाही. आणि जेव्हा रामदास कटके यांनी जे एकत्र कुटुंब मॅनेजर म्हणून वाटपपत्र मधलेले तसा असा काही कुठं उल्लेख केलेला नाही की सातबारी उतारी की फेरफार उतारी की एकत्र कुटुंब मॅनेजर आहे म्हणून. ही त्यांची ते भरत आप्पा कटके यांची फसवणूक केलेली आहे. भरत आप्पा कटके तेजेसचे वडील असून त्यांची पूर्णपणे फसवणूक आहे. त्याच्यामुळे तेजस हा 1482 सिव्हिल कोर्ट पुणे इथं केस दाखल केलेली आहे त्यांनी. त्याच्यामध्ये जोपर्यंत सरकारी अधिकाऱ्यांच्या कारभारामुळे हे जे पेर आहे 1995 पासून हा गोविंद लक्ष्मण कटके या कागदपत्री दिसून येत आहे. ज्यावेळेस 4-5 दस्त झाले वाटपपत्राचे 434, 435, 436, 437, 438, 12/6/89 रोजी त्यामध्ये वाटपपत्र आहे 437 नंबरचं. त्यामध्ये वाटपपत्रामध्ये असलेलं एकत्र कुटुंब मॅनेजर असून एकत्र कुटुंब मॅनेजर एकूण असं काही लावलेलं नाही. त्याआधी 1975 साली आप्पा गोविंद कटके हे वारले. 84ला त्यांचा वारसाचा फेर बोलून एकत्र कुटुंबाने भरत आप्पा कटके, धोंडाबाई आप्पा कटके आणि रामदास आप्पा कटके ह्याचा एकत्र कुटुंब मॅनेजर म्हणून रामदास आप्पा कटके अशी नेमणूक करण्यात आली. त्यानंतर त्यांनी जे आहे त्यांच्या अधिकाराच्या हाताखाली पूर्ण गट ते विकून टाकले. आणि वाटपपत्रामध्ये एकत्र कुटुंबाने 89ला लिहिले असल्यापर्यंत नंतर जेव्हा जी जमीन शिल्लक राहिली त्यांनी जी स्वतःच्या नावावर करून राजपत्र 42/16 ते राजपत्र करून त्यांनी रामदास शंकर कटके असं नाव चेंज करून ती जमीन स्वतःच्या नावावर करून घेतली. तेजस भरत कटके यांची पूर्णपणे फसवणूक झालेली आहे व त्यांची जी आई आहे सुरेखा भरत कटके यांची पण फसवणूक केलेली आहे. त्याच्यामुळे रामदास कटके यांनी पूर्णपणे फसवणूक केलेली आहे. त्याच्यामध्ये नंतर जेव्हा आम्ही मंडला तहसील अधिकारी म्हणजे आमच्या माहिती अधिकाराचा अर्ज लिहिला त्याच्यामध्ये आम्ही 4 फेरफारची माहिती मागितली. ते म्हणले की आमच्याकडे कुठं काय दिसून येत नाही, हा कागद आमच्याकडे योग्य दिशेने दाखवून द्या. पण त्यानंतर आम्ही जे दस्तऐवज काढले ह्या नंबरचे असं घडून आलं की तेजसच्या वडिलाची सही म्हणजे भरत आप्पा कटके यांची सही कसल्या प्रकारे कुठं सही नाहीये. त्याच्यामुळे हे जे डॉक्युमेंट झाले ते फुगस अधिकाऱ्याला धरून व सगळ्या माहिती अधिकार असे कसे काय अधिकारी लोक देऊ शकतात. बरोबर. त्याच्यामुळे ह्या पुरंदर तालुक्यामध्ये अशा प्रकारचे चुकीचे दस्त बनवून हे करून गेले. चुकीचा दस्त म्हणजे कशी ह्या वाटपपत्रात दस्त आहे 437 नंबरचा. त्याच्यामध्ये पूर्ण रामदास आप्पा कटके एकत्र कुटुंब मॅनेजर व स्वतः करता असं पूर्णपणे दिसून येत आहे. त्याचप्रमाणे ह्या दस्तावरती सब रजिस्टर साहेब यांची सही झालेली आहे. आणि जेव्हा त्यांनी जे
केसमध्ये दाखल केल्यानंतर त्यांचं जे वाटपपत्र आहे त्या वाटपपत्रावर कसल्या प्रकारची सही वगैरे काहीच नाही आहे. वाटपपत्र करत असताना ज्या वाटपपत्रामध्ये सीताराम गोविंद कटकेच्या हक्क सोडलेला नाही केला, पण त्या वाटपपत्रामध्ये कसल्या प्रकारचा हक्क सोडायचं सर्टिफिकेट वगैरे ट्रू कॉपी त्याची काही नाही, रजिस्टर काही झालेलं नाही. त्यामुळे त्यांचा हक्क सोडण्याचा हा प्रकार आहे तो बेकायदेशीर दिसून येत आहे. वगैरे झालेली होती असं पूर्णपणे कुठं सापडू न करता कुटुंबाची, आणि त्यानंतर पूर्ण जे आहे जो फेर पडला 1076, हा 1076 आहे जो की गट नंबर 1099 तुला जेव्हा नवीन गटवारी रूपांतर होते त्यावेळी त्याचा नंबर 648. ह्याच्यामध्ये जे वाटपामध्ये दस्त क्षेत्र आहे ते पूर्ण 7 हेक्टर 30 आर आहे. त्यापैकी ह्या वाटपपत्रामध्ये 4 हेक्टर 87 आर एवढंच क्षेत्र घेतलेलं, बाकी 2 हेक्टर 43 आर गेलं कुठे. सरकारी कागदपत्र चालत असेल तर सामान्य जनतेचा न्याय कसा भेटणार. बरोबर. तरी पण तलाठी व मंडळ अधिकारी व तहसीलदार याची पूर्णपणे नोंद घेतली जाते. पूर्ण प्रकारे 1905 पासून पूर्ण कागद त्याच्यामध्ये तयार आहेत. त्यानंतर हे प्रकार जे झालेले की ज्यावेळेस फॉरेस्टमध्ये जमीन गेली त्याचा सर्वे नंबर 406, नवीन 1109 आणि नवीन आहे 658. ही जमीन ही मूळतः पूर्ण लक्ष्मण गोविंद कटके यांची होती. त्यांना 6 वर्षाच्या पूर्णपणे होती. पण ते सीताराम गोविंद कटके यांचं सरकारी जमा असं सांगितलं की ही जमीन सीताराम गोविंद कटकेच्या जमीन 7/12 1965 साली सीताराम गोविंद कटके यांच्या नावाने 7/12 दिसत आहे. पण 450 रुपयाचा चुकीचा अहवाल झाल्यामुळं ही जमीन जमा होऊन ती फॉरेस्टमध्ये होऊन फॉरेस्टनंतर त्यांनी सरकारी एक ॲप्लिकेशन दिलं की आमची वडलोबाची जमीन आहे. वडलोबाची जमीन 6 जणांचा त्या ॲप्लिकेशनला प्रतिज्ञापत्र लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी ती जमीन जी विक्री केली की 2001 साली कुलमुक्तार करून ती जमीन उस्मान इक्बाल तलाब यांना पूर्ण विकलेली होती दिसून येत आहे. पण बाकी भावाच्या 5 जणांचं नाव डावलून ही जमीन विकलेली आहे. ही बेकायदेशीर जमीन विकली गेलेली आहे. हा मूळ शेतकऱ्यांचं नाव 406चा 1, नंतर सगळे 5-6 जणांचे नावं, 6 वर्षाचे नावं. नंतर फॉरेस्ट नंतर नवीन क्षेत्राने शांताराम दशरथ कटके. त्यांचा म्हणण्याचा ॲप्लिकेशनचा असा अर्ज आहे की आमच्या वडिलाच्या वाटण्यात आली होती, पण दोन्ही जर 66-70चं वाटपपत्र बघितलं 89चं वाटपपत्र तर हा दस्त कोणत्याच वाटपामध्ये घेतलेलं नाही आहे. त्याच्यामुळे हे जे प्रतिज्ञापत्र आहे ते खोटं आहे. त्यांनी असं कलममध्ये लिहिलेलं आहे. त्यावेळेस 2 गट जमा झाले 450 मध्ये 347चं 1 18 आरचा आणि 406चा 1 हा 1 हेक्टर 10 आर. हा 1 हेक्टर 10 आर हे पूर्ण नंतर 2001ला सोडलं. पण त्याच्या आधी 347चा 1 हा जे आहे ते 1964 साली सोडून घेतलेला आहे. पण तो सोडून घेऊन स्वतः ताब्यातून वायवाटीचंही केलेलं आहे. वायवाटी हे केल्यानंतर मग त्यांनी जे आहे ते 1989च्या मध्ये स्वतःच्या नावावर वय करून दाखल करून घेतलेला आहे. मूळतः ह्या क्षेत्राचा पूर्ण मालक गोविंद लक्ष्मण कटके यांचा मोठा मुलगा बाबू गोविंद कटके यांच्या नावाने एकुमा आहे. एकुमा जेव्हा सोडला त्यांनी एकुमा सोडल्याचं डॉक्युमेंट कुठं पण झालेलं नाही, पण असं दाखवलं एकुमा सोडला ते वारसात नाव सोडला. हा शेतीचा जमा झालेला हा 2708 नंबरचा फेरफार. चा 6 398चा 10 ते मारुती आनंदा कटके यांच्या नावाने पूर्ण स्कीमला एकत्रीकरणच्या कायद्यामध्ये स्कीमला लावण्यात आलेली होती. मूळ शेतकरी गट सर्व नंबर 398, नवीन गट नंबर 1077, त्याच्यानंतर नवीन वाढीव विभाजित झालं तर 626. त्याच्यामध्ये गोविंद लक्ष्मण कटकेंचं 6 जण आले. 6 जण आल्यानंतर 7/12 6 जण आल्यानंतर 70पर्यंत 7 जण आहेत. 70 नंतर मारुती आनंद कटके हा आला. एकत्रीकरणचा फेरफार क्रमांक 1 हे पूर्णपणे चुकीचं असून मारुती आनंद कटके यानंतर त्यांनी विठ्ठल मारुती कुलते कटके
आणि काळू हे वारल्यानंतर त्याचे ते विठ्ठल जमीन विकली. नंतर त्यांनी जमीन गंगाधर विठ्ठल बदे हे असं विकून अग्रवाली असं विकलं असून की हा पूर्णपणे चुकीचा फेरफार झालेला आहे. अरे हा वाटपपत्रामध्ये घेतलेला नाही, कशामध्ये घेतलेला नाही. हा त्याच्यात एकाच गटामध्ये 2 वाटप झालेले आहेत. त्याचा जो फेर पडलेला आहे 398चा 6, 398 10, त्याचा फेर आहे 30 38 30 48. त्या फेरमध्ये असलेले की 4 आणे हिस्सा हा 1 ते 10 पर्यंत आणि 10 ते 19 पर्यंत 8 आणे हिस्सा. 8 आणे सोडून 398चा 6चा 1 हेक्टर 44,000 आणि 398चा 10चा 1 हेक्टर 16,000. त्यापैकी 8 आणे म्हणला तर पूर्ण हिस्सा की विठ्ठल बदे यांना विकलेला आहे. तो उरलेलं क्षेत्र हे स्वतः भगवान आनंदा कटके यांनी स्वतःच्या सुनाच्या नावावर करून त्याचा पूर्णपणे गैरफायदा घेतलेला आहे. म्हणजे असा अर्थ आहे की सतीश आणि त्यांचे मुलं वंशावळीच्या प्रमाणे असं दाखवलं की आनंदा गोविंद कटके यांना 2 मुलं मारुती आणि भगवान. जर 8 आणे 4 आणे हिस्सा जे विकतात पूर्ण 8 आणे हिस्सा तर मारुतीचा पूर्ण हिस्सा गेला. 4 आणे म्हणलं 4 हिस्सा गेला. ते भगवानला 2 मुलं आहेत, सुरेश आणि एक संतोष. तर संतोषने 4 आणे हिस्सा इकडे राहिला शिल्लक 4 आणे. म्हणजे जरी 1 हेक्टर 44 आणे म्हणले 72 आर हे जर त्यांच्या वाटणे आले भगवानच्या तर 36 आर हे सुरेशचे ह्याचे गेले, संतोषचे गेले. सुरेशचे 36 राहिले. तर आता पण त्यांच्या वडिलांनी भगवान आनंदा कटके यांनी 72 आर ही त्यांच्या सुनास नावाच केलेली आहे. आणि पूर्ण फेर चुकीचं असून हे सतीश सीताराम कटके यांची पूर्णतः फसवणूक केलेली आहे. त्यामध्ये जर सतीश सीताराम कटके शांताराम गोविंद कटके यांची जर संबंध नव्हता तर त्यांना मान्यताला कशामुळे घेतलं. त्यांनी पूर्ण साबित केलेलं आहे की ह्याच्यामध्ये संमत असल्यामुळे त्यांनी यांना मान्यताला घेतलेलं आहे. 489चा 1, 489चा 2, 481चा 2 हा मूर्ता गोविंद लक्ष्मण कटके ह्याच 1895 पासून आलेला. त्यामधील 7/7/1988 रामदास 7/7/1989 वारसाचा फेर पडलेला 1984 एकत्र कुटुंब मिळाले म्हणून रामदास आप्पा कटके. हा चुकीचा दस्त म्हणून रामचंद्र बबन कटके यास विकल्या गेला. त्याच्यामध्ये रामदासचा भाऊ भरत आप्पा कटके, बबन रामचंद्र कटके असं ना, भरतची सही याच्यामध्ये नसल्यामुळे हा त्याच्या हिश्श्यावर लागू होत नाही. याच्यामध्ये जे आहे त्याच्यामध्ये भरत म्हणजे तेजसचा आणि त्याच्या आईचा ह्याच्यामध्ये अर्धा हिस्सा आहे. कारण रामदास आप्पा कटके हे 2017 दिवशी वारलेले. त्यामुळे आता पूर्ण जे वारीस आहे ते तेजस आणि तेजसची आई आहे. त्याच्यामध्ये तरी सरकारने हे चुकीचे कागदपत्र झालेले आहेत. त्याच्याबद्दल आमच्या शेतकऱ्यावर अन्याय होणे असे एकूण प्रत्येक कागदामध्ये असे चुका ह्या गव्हर्नमेंटच्या चुका झालेल्या आहेत की फेरफार चुकीच्या बनीने शेतकऱ्यांची फसवणूक करणे. हे पुरंदर तालुक्यामध्ये कंटिन्यू पैशाचा बाजार होऊन राजरोजपणे चाललेला आहे की कशा प्रकारे क्षेत्रफक्त नाव लागून घ्यायचे. कायद्याला धरून कोणत्या पण गोष्टी नाही आहेत पुरंदर तालुक्यात. सर्वशिष्ट साहेब पण हे चुकीचे कागदपत्र करतात, मंडळ अधिकारी चुकीचे करतात, प्रांत पण चुकीचे निर्णय देतात. फेर झालेला आहे 30/38 30 पूर्ण पण लिहिलं आहे. 4 आणे हिस्सा कुणाचा, 8 आणे हिस्सा कुणाचा. एकशे 81 आरचं खरेदी एकत्र झालेलं आहे. फेरफार एकत्र केलेलं आहे. 626 630चा एकत्र केल्यामुळे हा घोळ लवकर दिसून येत नाही. त्याच्यानंतर 30/38 हा जो फेर आहे 72 गुंठ्याचा भगवान आनंदा कुटके यांच्या स्वतःच्या सुनाच्या नावावर त्यांनी करून दिलेला आहे. एकाच दस्तामध्ये त्यांनी मान्यता करून घेतलेली. जर 4 आणे हिस्सा दिला तर बाकी एवढं शिल्लक क्षेत्रच नाही. बाकीचं उरलेलं क्षेत्र आहे ते सतीश सीताराम कटके यांचं क्षेत्र आहे. हे त्याचे दस्त झालेले.
दस्तक क्रमांक 4819/2009, त्याची दिनांक आहे 30/12/2009. एकत्र दस्त करून झाल्यानंतर ती दुसरी दस्तावेज हे आहे की 3/1/2010. 3 दिवसाचा गॅपासून लोकसभा दाखवण्यात आली की 1 वर्षाचा गॅप आहे. 30/12/2019 आणि 30/1/2010. 3 दिवसाचा गॅपासून असं दाखवलं की मला 1 वर्षाचा गॅप दाखवला. दस्त करताना ही लोक होती. नाव दिसत नाही जरा थोडं. हा जो पेर आहे 941, बाबू गोविंद कटके. त्याचा मृत्यू दिनांक सापडलेला आहे की त्याच्यामध्ये फेर असा पकडलेला आहे की 79 झाले. 79 त्याचा 10 वर्ष आधी तो वारलेला आहे. नोंद आहे त्याची. नोंद आहे तशी. हा, तशी नोंद या फेरफारने 991 त्याची नोंद झालेली आहे. त्याला एकूण मासा सोडलेला कुठला पण फेर पडलेला नाही, पण वारच फेरफार हे झालेला आहे. (83) त्यानंतर वारीस 6 जण. त्याच्यानंतर 6 जण 70 पर्यंत. 70 नंतर 2 जण. बाकीचे 3 जण पाळले गेले एकत्र कायद्यामध्ये. त्याच्यानंतर 85ला 3/7/1985 दशरथ गोविंद कटके दिनांक 3/7/85 रोजी दिलेल्या संमती अर्ज व जबाबदारी खालीलप्रमाणे गटवारी खातेफोड करून घेतलेले 11/98, 11/94, 12/11, 12/85, 10/87, 10/99 ह्याच्यामध्ये पूर्णपणे हिस्सा खातेफोड करून घेतलेले. तोपर्यंत ह्यांनी जर 89ला वाटप झाले आणि परत डबल केलं असेल तर 70च्या वाटपाला यांना गट नाही आहेत. गट न करता यांनी वाटपपत्र पहिले करून घेतलेले, खातेफोड करून घेतलेले आहे. पूर्णपणे चुकीचं आहे असं कागद सरकारी म्हणतो. त्याच्याच आधी 85ला गेले, 87ला परत म्हणतात की दुरुस्तीचं नावाखाली सीताराम गोविंद कटके यांना फसलेलं दिसत आहे की सीताराम गोविंद कटके दुरुस्तीचा आणेवारी कसं काय होऊ शकतं. हा पण फेर चुकीचा बनलेला आहे. नंतर परत त्यांचा मुलगा दशरथ पण आला, शांताराम, त्याचा भाऊ दशरथ आला, नंतर त्यांचा मुलगा शांताराम आला. हे पूर्णपणे येणं चुकीचं आहे. कारण हा जर करायचा असेल तर ते दस्त होतात त्यावेळेस जमिनी विक्रीची का वसूलची अधिकारी होती. 3.5 रुपयाचा स्टॅम्प बनवून पूर्ण बनवलेलं 1954 साली. 87ला आणेवारी काढून घ्यायचा काय अधिकार येतच नाही. पूर्णपणे सीताराम गोविंद कटके यांची फसवणूक झालेली. सर्वे नंबर 389/2 गटवारी नंतर त्याचा जे पडला 10/70. वाढी विभाजन नंतर त्याचा 619 रुपये 619 ह्याला पण जे आहे त्याला 6 वारीस आहेत. 1989 साली ह्याचं वाटपत्र करण्यात आलं. त्यावेळेस भरत आप्पा कटक्यांचा हिस्सा रामदास कटकेंनी डावलला आणि एकत्र कुटुंब मॅनेजर म्हणून 7/12 नोंद की 10/76 या फेरप्रमाणे त्यांनी अशी करण्यात आली की नोंद एकत्र कुटुंब मॅनेजर केले नाही. त्यामुळे रामदास आप्पा कटके 10/76 फेरफारने आले, पण तो समोर एकत्र कुटुंब मॅनेजर म्हणून लिहिलेलं नाही. मूळतः तो एकत्र कुटुंब मॅनेजर आहे. पण ज्यावेळेस तेजसनी त्याच्या वडिलाची जमीन मागितली तेव्हा त्यांनी असं सांगितलं की तू माझी जमीन पूर्ण विकत घे माझ्या हिश्श्याची, मग तुझ्या वडिलाची हिश्श्याची आहे, मी तुला नावावर करून देतो बक्षीस पत्राने. पण असं काय वर्षभर चाललं नाहीये. वर्षभर चालल्यानंतर आम्ही जे पूर्ण कागद काढले त्याच्यामध्ये दिसून आले की ह्याच्या चुलतेने रामदास आप्पा कटके यांनी पूर्ण जमीन जास्त करून विकून टाकलेली आहे. हे बाकीचे राहिले ते राजपात्राने 42/16 त्यांनी ती भरत रामदास शंकर कटके असं नाव चेंज करून त्यांनी ती जमीन हे केलेली आहे. त्या आधी ह्याच्या आधी जमीन विकलेली
ती पण त्याची पूर्ण जमीन 89 जमीन घेऊन स्वतः रामदास आप्पा कटके हे नाव पहिलं होतं, नंतर रामदास शंकर कटके कसं काय झालं? राजपत्र 42 नंबर राजपत्र महाराष्ट्र शासन राजपत्र या हिशोबाने त्याचा फेरफार 42-16 यांनी जे वडिलांचे वडील वारल्यानंतर 1975ला वडील वारले, 84ला वारस नोंद झाली आणि 2014ला हे राजपत्र बनवून त्यांनी नाव चेंज केलं. असं होऊ शकतं का? असं होऊ शकत नाही. पूर्णपणे राजपत्र हे चुकीचं आहे. हे खरेदीला दिल्यानंतर त्यांनी स्वतःचे खरेदी करणे जमीन देऊन त्यानंतर त्याचा फेर जो पडला 60-84. तेजस भरत कटके यांनी स्वतःच्या जी 57 गुंठे जी विकत घेतली त्याचा फेर 60-84 सामायिकमध्ये नाही, त्यामध्ये त्याची मिसेस आहे भारती, नंतर योगेश भरत कटके पण आहे. दोघांनी मिळून याची पूर्ण पैसे रक्कम कॅशमध्ये दिलेली. त्याच्या चुलत्याने असे म्हणले की मला चेक वगैरे काय देऊ नको, हे पूर्ण जे कॅश द्यायची ते कॅशमध्ये दे. त्यांनी चेकचं रूपांतर स्वतः मागितलेलं नाही आणि स्वतः येऊन त्यांनी दस्तावेज सह्या वगैरे करून त्यांनी हे करून दिलेलं त्यांनी. त्याच्यानंतर तेजसनी जी जमीन विकली ते जमीन विकल्यानंतर ते स्वतःचा हिस्सा मिळाल्यानंतर बारकेने जे हे केलं हा चुकीचा त्यांनी खरेदी कच्चा दस्त बनलेला 434चा वाटपत्र बनले ना, कोणत्या सर्वेची सही आहे, पूर्ण खाडाखोड आहे, कुठं पण सही नाही काही नाही. आणि केरबा कटके आहे, केरबा कटके जिथं दुरुस्ती आहे तिथं फक्त केरबा कटकेची सही झालेली ह्या दस्तामध्ये. 437 अंगठे पण जे आहेत, अंगठे पण ते येत नाही. सह्याचं पण सह्याच्या खाली वरती झालेले जे दुरुस्तीच्या आहेत या दुरुस्तीच्या फक्त सह्या केरबा कटके यांनी केलेल्या आहेत. कारण केरबा कटके, दशरथ शांताराम कटके, शांताराम दशरथ कटके ह्या जे पूर्ण घोळ केलेला आहे तिघांनी मिळून केलेला घोळ आहे. ना वाटपपत्रामध्ये ना हक्क सोडायचा काय लावलेला आहे दस्त ना हे केलेलं आहे. कुलमुक्तराप्रमाणे वाटपपत्र होत पण नाही. कुलमुक्त जिथे दिलेले त्यांना अधिकारी शांताराम कटके यांना अधिकार दिलेले आहेत. वाटपपत्राला कुलमुक्तार हे चालत नाही. त्याचे फेर 10,76,000ला हे तेजस भरत कटके यांनी जमीन विकत घेतलेली. किती गुंठे? 57.54. त्याच्यामध्ये त्यांनी त्याचा अर्धा हिस्सा आहे भावाला दिलाय. भावाचे पैसे पण तेजस भरत कटके यांनीच भरलेले. त्याच्यानंतर स्वतःचे पैसे एखाद्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह काही जमीन विकलेली पण आहे. त्याच्यामुळे नंतर पुन्हा जेव्हा त्याला कळालं की आपल्याला चुलत्याची आपल्या वडिलांना जमीन देत नाही, त्याच्यानंतर तेजस कटके हा कोर्टामध्ये जाऊन त्याचा केस नंबर 1482/2024 अशी केस चालू आहे. त्यानंतर भरत आप्पा कटके यांनी त्यांची खोटी केस बनवून की मी दस्त खरेदी करून दिलंच नाही, कारण तो एवढा लहान पण नाही. ह्याच्यापूर्वी त्यांनी काय केलेलं आहे की असे दस्त बनवून बार दस्त बनवून त्यांनी चुकीचे कामं करून लोकांना फसवणूक केलेली आहे. स्वतःच्या भावाला फसवून दिलेले प्रत्येक दस्तामध्ये दिसलेले आपले सह्या नाहीत, चुकीचे डॉक्युमेंट बनवून त्यांनी बऱ्याच वेळा सरकारी अधिकाऱ्याला धरून त्यांनी फसवणूक केलेली आहे त्यांची ती. तरी पण आता तेजसला त्रास देण्यासाठी ते भरपूरपणे फसवणूक करीत आहे त्याची. त्याची त्यांनी पण कोर्टामध्ये केस टाकलेली आहे. कुलमुक्तार साठेखत मी जर करून घेतलंय त्यांनी माझ्यावर पण आरोप घेतलेला आहे की ह्यांनी पण चुकीचं कुलमुक्तार साठेखत करून घेतलेलं आहे. ह्यांच्यातर्फे नाही लढलेलं तर ह्यांना भेटणार नाही. त्याच्यामुळे कुलमुक्तार साठेखत करणे माझं योग्य आहे. त्यांनी मला जे कुलमुक्तार साठेखत करून दिले ते पण योग्य आहे. फक्त माझी सरकारला एकच विनंती आहे की सरकारने फक्त ह्याच्यावर व्यवस्थितपणे हे करून द्यावे. सरकारने मला व्यवस्थितपणे माझे जे मित्र आहेत सतीश सीताराम कटके आणि तेजस भरत कटके त्याला योग्य ते न्याय द्यावा. अधिकारी लोक तर पूर्ण पैसे खाऊन पूर्ण हे करतात, पण कमीत कमी न्यायालयाने मला पूर्ण याचा पैकी पूर्ण न्याय दिला पाहिजे. 1855 मूळ शेतकरी गोविंद लक्ष्मण कटके यांचं कागदपत्री नाव असलेला कागदाचा पुरावा. 1926 कागदपत्राचा पुरावा कुलमुक्तार साठेकरी करून दिलेला आहे. सतीश सीताराम कटके आणि तेजस भरत कटके दोघांनी मिळून मला करून दिलेला. त्याचा नंबर 6439 3618 3619 3620 2024. इथून पुढची पूर्ण कागदपत्र बघायची व त्यांचे केस लढण्याची
व पूर्ण याचे अधिकार मला त्यांनी पूर्ण दिलेले आहेत की त्या इथं माझी सही लागून काय येऊन त्या दोघात एकाची पूर्ण फॅमिलीची सहीचा अधिकार पूर्ण मला त्यांनी दिलेला आहे. इथून पुढं कोणत्याही कोर्ट असो काय असो त्या प्रकारे मी यांची केस पूर्णपणे लढवून